जय भीम. भारताला स्वातंत्र्य मिळालं, पण प्रश्न एकच होता, स्वातंत्र्यानंतर हा देश चालणार कसा? हा देश केवळ राजे महाराजांचा नव्हता, तो शेतकऱ्यांचा होता, कामगारांचा होता, स्त्रियांचा होता, दलितांचा, आदिवासींचा होता. पण शतकानुशतके या समाजाला माणूस म्हणून जगण्याचाही अधिकार नव्हता. म्हणून भारताला गरज होती फक्त स्वातंत्र्याची नाही, तर न्यायाची, समतेची आणि माणुसकीची. आणि या स्वप्नाला आकार देणारा एकच माणूस होता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 15 ऑगस्ट 1947 देश स्वतंत्र झाला. रस्त्यावर आनंद होता, आकाशात फटाके होते, पण भारताच्या समाज रचनेत अजूनही खोल जखमा होता. जाती व्यवस्था, अस्पृश्यता, स्त्रियांवरील अन्याय, गरिबी, अशिक्षण. स्वातंत्र्य मिळालं होतं, पण समानता अजूनही दूर होती. तेव्हा देशासमोर प्रश्न उभा राहिला, या सगळ्या समाजाला एकत्र काय ठेवणार? उत्तर होतं संविधान. 29 ऑगस्ट 1947 रोजी संविधान मसुदा समिती स्थापन करण्यात आली. या समितीचे अध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हा निर्णय सोपा नव्हता, कारण बाबासाहेब त्या समाजातून आले होते ज्याला पिढ्यानपिढ्या नाकारलं गेलं होतं. पण राष्ट्राला माहिती होतं, हा माणूस अन्याय सहन करणार नाही, तो अन्याय मोडणारा आहे. संविधान लिहिणं म्हणजे केवळ कायदे लिहिणं नव्हतं, ते एका देशाचं भविष्य लिहिणं होतं. बाबासाहेबांनी अमेरिका, लंडन, कॅनडा, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया अशा 60 पेक्षा अधिक देशांची संविधान अभ्यासली. ते दिवस रात्र वाचत होते. त्यांची तब्येत खराब होती, मधुमेह, वेदना, थकवा, पण तरीही त्यांनी लेखणी खाली ठेवली नाही, कारण त्यांना माहिती होतं, जर आज संविधान चुकीचं लिहिलं गेलं तर पिढ्यानपिढ्या अन्याय चालू राहील. संविधान तयार होण्यासाठी लागले 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. या काळात 114 दिवस चर्चा, 7,600 पेक्षा जास्त दुरुस्त्या, हजारो तास वादविवाद. प्रत्येक कलमावर बाबासाहेबांचा सखोल विचार होता. ते म्हणाले, संविधान कितीही चांगलं असलं तर ते चालवणारे लोक चांगले नसतील तर ते अपयशी ठरेल. संविधानातील मूलभूत मूल्ये बाबासाहेबांनी संविधानातच दिली. समानतेचा अधिकार, कोणताही माणूस जन्मामुळे मोठा नाही. स्वातंत्र्याचा अधिकार, विचार, मत, धर्म, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, धार्मिक स्वातंत्र्य. भारत कोणत्याही एका धर्माचा देश नाही. सामाजिक न्याय, दलित, आदिवासी, मागास घटकांसाठी आरक्षण, स्त्रियांचे अधिकार, स्त्री ही समान नागरिक आहे. हे संविधान राजसत्तेसाठी नव्हतं, ते सामान्य माणसासाठी होतं. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताचं संविधान स्वीकारण्यात आलं. हा दिवस आज आपण संविधान दिन म्हणून साजरा करतो. आणि 26 जानेवारी 1950 रोजी भारत प्रजासत्ताक झाला. त्या दिवशी भारताला नवा आत्मा मिळाला. बाबासाहेब म्हणाले, राजकीय लोकशाही तेव्हाच टिकेल जेव्हा सामाजिक लोकशाही अस्तित्वात असेल. त्यांना माहिती होतं, फक्त कायदे पुरेसे नाहीत, विचार बदलले नाही तर अन्याय संपणार नाही. संविधान म्हणजे गरिबाचा आवाज, कामगारांचा हक्क, स्त्रीचा सन्मान, दलितांचा आत्मसन्मान. संविधान म्हणजे लढ्याचं शस्त्र आणि आशेचं पुस्तक. आज आपण संविधानाचा उपयोग करतो, पण त्यामागचा संघर्ष विसरतो. बाबासाहेबांनी हे संविधान सत्तेसाठी नाही तर माणुसकीसाठी लिहिलं. संविधान जपणं म्हणजे बाबासाहेबांना पूजणं नाही, त्यांचा विचार जगणं. जोपर्यंत अन्याय आहे तोपर्यंत संविधान आवश्यक आहे. जोपर्यंत संविधान आहे तोपर्यंत बाबासाहेब जिवंत आहेत. जय भीम, जय संविधान.